नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्या सर्वांचं आपल्या सारे शिकूया या यूट्यूब चॅनेलवरती मी सचिन कोकणे सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण आपल्या सामान्य विज्ञान या विषयातील प्रकरण क्रमांक 7 धातू अधातू हे सुरू करत आहोत। हे अतिशय महत्त्वाचं प्रकरण आहे मित्रांनो, कारण की हेच प्रकरण पुढे तुम्हाला इयत्ता 10वी मध्ये सुद्धा धातू विज्ञान म्हणून एक प्रकरण आहे मित्रांनो, आणि त्या प्रकरणामध्ये सुद्धा यातील भरपूर असा भाग आपल्याला पुन्हा अभ्यासायचा आहे। त्यासाठी आताच हे प्रकरण अतिशय सोप्या पद्धतीने तुमच्यापर्यंत 100% पोहोचवण्याचा माझा प्रयत्न असणार आहे। तर पहा मित्रांनो, या ठिकाणी म्हटलेलं आहे, थोडे आठवा। तर सर्वसाधारणपणे मूलद्रव्यांचे वर्गीकरण कोणत्या 3 प्रकारांत करतात? आपल्याला माहीत आहे मित्रांनो, धातू अधातू आणि धातू सदृश असे 3 महत्त्वाचे प्रकार त्या ठिकाणी पडतात। त्यानंतर जर पाहिलं मित्रांनो, दैनंदिन जीवनात आपण कोणकोणते धातू आणि अधातू वापरतो पहा। तर आपल्या रोजच्या जीवनामध्ये मित्रांनो अनेक प्रकारचे धातू आणि अधातू आपण वापरत असतो। त्यामध्ये जर आपण विचार केला मित्रांनो, तर आपल्या घरामध्ये असणारे वेगवेगळी जी भांडी असतात मित्रांनो, ती धातूची बनलेली असतात, हे आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत असेल। आणि दुसरी गोष्ट, आता तुम्ही विद्यार्थी आहात म्हणून तुमच्यासाठी असणारं महत्त्वाचं उदाहरण म्हणजे तुम्ही जे पुस्तकं वापरता किंवा वह्या वापरता, तर ही जी उदाहरणं आहेत मित्रांनो, ही अधातूंची आहे। तर किंवा त्याच्यामध्ये जर महत्त्वाचा घटक जर विचारात घेतला तर प्लास्टिक आपण घेऊ शकतो। धातूंमध्ये लोखंड असेल, तांबे असेल, ॲल्युमिनियम असेल, चांदी असेल, हे जे घटक आहेत मित्रांनो, हे धातूंमध्ये जातात। तर असे त्याचे वेगवेगळे प्रकार आपल्या दैनंदिन जीवनामध्ये आपण काय करतो, वापरतो पहा मित्रांनो। तर या ठिकाणी त्याची ओळख म्हणजे धातू म्हणजे काय आहे आणि धातूंचे गुणधर्म म्हणजे काय आहेत, हेच आज आपल्याला आजच्या लेक्चरमध्ये मित्रांनो अगदी सखोलपणे समजावून घ्यायचं आहे। तर पहिलं पहा मित्रांनो, या ठिकाणी म्हटलेलं आहे धातू, त्यालाच आपण मेटल्स असे म्हणतो। सोने, चांदी, लोखंड, तांबे, ॲल्युमिनियम, मॅग्नेशियम, कॅल्शियम, सोडियम, प्लॅटिनम हे काही धातू आहेत। धातूंना चकाकी असते पहा मित्रांनो। धातूंचा सगळ्यात महत्त्वाचा गुणधर्म जर कोणता असेल तर तो धातूंना काय असते, चकाकी असते। काय असते, चकाकी असते, तुमच्या समोर दिसत असेल। आणि ते कसे असतात मित्रांनो, कठीण असतात। आपण त्याचं जर उदाहरण घ्यायचं म्हटलं तर त्यांची तार किंवा पत्रे बनविता येतात। धातू उष्णता व विद्युतचे सुवाहक असतात पहा मित्रांनो। म्हणजे या धातूंमधून काय वाहते मित्रांनो, उष्णता वाहते। त्याचप्रमाणे विद्युत म्हणजे इलेक्ट्रिक करंट त्याला म्हणतो आपण, तो सुद्धा काय होतो मित्रांनो, सहज वाहतो। धातू त्यांचे संयोजी इलेक्ट्रॉन गमावून धन प्रभारी आयन, धन आयन म्हणजेच कॅटायन निर्माण करतात पहा मित्रांनो। म्हणजे त्यांच्यामध्ये असणारे इलेक्ट्रॉन्स काय करतात, ते गमावतात। आणि दुसरी गोष्ट म्हणजे मित्रांनो, गमावून धन प्रभारी आयन, त्याला धन आयन, त्यालाच कॅटायन आपण म्हणतो, ते काय करतात मित्रांनो, निर्माण करतात। तर धातूंचे भौतिक गुणधर्म कोणते आहेत, त्याच्यामध्ये फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स असे म्हणतो आपण पहा मित्रांनो। धातूंचे भौतिक गुणधर्म म्हणजेच काय असतात, फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स असे म्हणतो। म्हणजे त्याचे भौतिक गुणधर्म जसं रासायनिक गुणधर्म असतात तसेच त्याचे भौतिक गुणधर्म सुद्धा असतात मित्रांनो। हे परीक्षेला तुम्हाला विचारलं जातं। 10वी 12वीच्या वर्गांमध्ये सुद्धा मित्रांनो तुम्हाला हे इंग्लिशमधून आहे। सायन्सला जर तुम्ही जर त्या ठिकाणी प्रवेश घेतला भविष्यात, तर तुम्हाला हे इंग्लिशमधून त्या ठिकाणी प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स असा क्वेश्चन त्या ठिकाणी विचारला जातो। त्यानंतर त्याचे फिजिकल प्रॉपर्टीज ऑफ मेटल्स कोणते आहेत यावरती क्वेश्चन असतो। 10वी मध्ये सुद्धा मित्रांनो, धातू विज्ञानमध्ये सुद्धा तुम्हाला या प्रॉपर्टी अभ्यासायच्या आहेत। तर त्याच्यामध्ये पहा, त्याचे भौतिक गुणधर्म त्यालाच फिजिकल प्रॉपर्टीज असे म्हणतो। जसं की भौतिक गुणधर्म, जसे की रोजच्या जीवनामधील काही गुणधर्म असतात किंवा जे रेग्युलर गुणधर्म आपण त्याला म्हणू शकतो। तर त्यामध्ये पहिली जी अवस्था म्हटलेला आहे त्याला फिजिकल स्टेट असे म्हणतात पहा मित्रांनो। तर सर्वसामान्य तापमानाला धातू स्थायू अवस्थेत राहतात, पण पारा व गॅलियम सारखे काही धातू अपवाद आहेत, ते कक्ष तापमानालाही द्रव अवस्थेत असतात पहा मित्रांनो। जर आपण पाहिलं तर धातू कसे असतात मित्रांनो, स्थायू अवस्थेत राहतात, पण पारा व गॅलियम सारखे काही धातू अपवाद आहेत। त्याला काय आहेत, पाऱ्यासारखा काही घटक कसे असतात मित्रांनो, अपवाद असतात। त्यानंतर पुढचा मित्रांनो तुमच्या समोर त्या ठिकाणी मुद्दा दिलेला आहे की अवस्थेनंतर दुसरा महत्त्वाचा घटक त्या ठिकाणी असतो मित्रांनो। पहा, या ठिकाणी म्हटलेलं आहे की तुमच्या नातेवाईकांसोबत एखाद्या दवाखान्यात गेला असता डॉक्टरांजवळ रक्तदाब मापक
पाहिला असेल त्यातील काचेच्या नळीत एक राखाडी रंगाचा द्रव पाहिला असेल तो कोणता धातू असतो मित्रांनो. तुम्हाला चांगल्या प्रकारे जर पाहिलं असेल, तुम्ही ऑब्झर्वेशन जर केलं असेल तर त्या ठिकाणी पहा मित्रांनो, ज्याप्रमाणे थर्मामीटरमध्ये तोच घटक असतो आपल्याला चांगल्या प्रकारे माहीत असेल, त्यालाच आपण पारा असे म्हणतो. काय म्हणतात मित्रांनो, मर्क्युरी म्हणजेच पारा त्या ठिकाणी असतो आणि पारा सहजरित्या त्या इन्स्ट्रुमेंटमधून वरती येतो. म्हणजे या प्रश्नाचं उत्तर तुमच्या लक्षात आलेलं असेल. काय आहे, मर्क्युरी, त्यालाच काय म्हणतो मित्रांनो, पारा असे म्हणतात. तर तो पारा काय होतो, वरती येतो. दुसरा महत्त्वाचा घटक दिला मित्रांनो, तेज, त्याला लश्चर असे म्हणतात, चकाकी असे म्हणतात. पहा, तर तुमच्या घरी असणारी तांब्याची भांडी घ्या व त्याला लिंबाने घासा व पाण्याने धुवा. धुण्यापूर्वी व धुतल्यानंतरच्या तेजाचे निरीक्षण करा. धातूच्या घासलेल्या वा नुकत्याच कापलेल्या पृष्ठभागावरून प्रकाशाचे परावर्तन होते व धातू तेजस्वी दिसतो. पहा मित्रांनो, धातू कसा बनतो, तेजस्वी बनतो. म्हणजे त्याच्यावरती जर पाहिलं तर आपण आपल्या घरातील तांब्याची भांडी जर लिंबाने जर घासली तर त्यांना एक प्रकारची चकाकी येते मित्रांनो, तेज येतं आणि त्यालाच काय म्हणतात, लेस्चर असे म्हणतात. त्याला लश्चर म्हणजे चकाकी म्हणजे तेज असे म्हणतात. पहा मित्रांनो, हा एक महत्त्वाचा भौतिक गुणधर्म आहे. त्यानंतर तिसरा महत्त्वाचा गुणधर्म, त्यालाच आपण हार्डनेस असे म्हणतो मित्रांनो. तर सर्वसाधारणपणे धातू कठीण असतात, ते मऊ नसतात. अपवाद सोडियम व पोटॅशियम मऊ असतात व ते चाकूने सहज कापता येतात. पहा मित्रांनो, आपण जर पाहिलं तर सोडियम असेल, पोटॅशियम असेल, हे सहज आपण काय करू शकतो, चाकूने कापू शकतो. पहा मित्रांनो, अशा प्रकारचे सुद्धा धातू आहेत. त्यानंतर 4 नंबरचा त्याचा गुणधर्म तुमच्या समोर या ठिकाणी दाखवलेला आहे, तो म्हणजे डक्टिलिटी. डक्टिलिटी म्हणजे काय, त्याची वाहण्याची जी क्षमता असते त्याला तन्यता असते म्हणतो आपण त्याला. पहा, तुम्ही कधी सोनाराच्या दुकानात गेलात का, सोनाराला सोने किंवा चांदीची तार बनविताना पाहिले का, त्या छिद्रामधून धातूला ओढले असता त्याची तार बनते. या गुणधर्माला धातूची तन्यता असे म्हणतात, त्याला डक्टिलिटी असे आपण त्याला म्हणतो. म्हणजे जर एखादं जाड भाग असेल मित्रांनो, त्याला जर आपण ओढलं तर त्या ठिकाणी त्याच्यापासून काय तयार होते, तार तयार होते. आता 5 नंबरचा घटक तुमच्या समोर असेल मित्रांनो, वर्धनीयता. तर वर्धनीयता म्हणजेच काय असतं, मॅलिएबिलिटी आपण त्याला म्हणतो. एक खिळा घ्या व त्याला ओट्यावर ठेवून हातोडीने ठोकत राहा. काही वेळानंतर तुम्हाला पातळ पत्रा तयार होताना दिसेल. या गुणधर्माला धातूची वर्धनीयता असे म्हणतात. पहा, जर आपण जर पाहिलं मित्रांनो, तर खिळा जर आपण ठोकला किंवा खिळ्यावरती जर आपण घाव घातले तर तो एकदम पातळ होत जातो आणि त्याच्यापासून आपण काय तयार करतो मित्रांनो, पत्रा तयार सुद्धा करू शकतो. आणि हा जो गुणधर्म आहे मित्रांनो, त्यालाच काय म्हणतात, वर्धनीयता असे म्हणतात. त्यानंतर महत्त्वाचा गुणधर्म म्हणजे उष्णतेचे वहन. पहा मित्रांनो, तर हा जो 6 नंबरचा गुणधर्म आहे त्यालाच कंडक्शन ऑफ हीट असे म्हणतात. तर तांब्याची पट्टी घ्या व त्याच्या एका टोकाला मेण लावा व दुसरे टोक गरम करा. काय होते त्याचे निरीक्षण करून शिक्षकांसोबत चर्चा करा. धातू उष्णतेचे सुवाहक असतात. चांदी, तांबे, ॲल्युमिनियम उष्णतेचे उत्तम वाहक आहेत मित्रांनो. तुम्ही जर पाहिलं असेल मित्रांनो, तर तांब्याची पट्टी घ्या आणि त्याच्या एका टोकाला मेण लावा आणि दुसरे टोक गरम करा. तर आपल्याला काय होतं मित्रांनो, दुसऱ्या टोकाला जे मेण असतं ते मेण काय होतं मित्रांनो, वितळतं. म्हणजे त्याच्यातून काय उष्णता काय होते मित्रांनो, वहन करते. जर तुम्ही घरामध्ये असाल आणि घरामध्ये आई स्वयंपाक करत असताना तुम्हाला कलथा नावाचं एक, त्यालाच काही ठिकाणी वेगळा शब्दसुद्धा वापरला जातो. तर साधारणतः ग्रामीण भागामध्ये जर पाहिलं किंवा जर पाहिलं तर कलथा असे म्हणतात. काही ठिकाणी त्याला उलटणे सुद्धा म्हणतात मित्रांनो. असे वेगवेगळे शब्द आहेत की जे बोलीभाषेतले शब्द आहेत मित्रांनो. तर हा साधारणतः कलथा आपण त्याला म्हणतो. तो जर आपण मित्रांनो तव्यावरती जर ठेवला आणि काही वेळानंतर तवा जर गरम असेल तर त्या तव्यामधून कलथ्याद्वारे आपण त्याच्या शेवटच्या टोकापर्यंत सुद्धा त्या ठिकाणी हीट वहन होते मित्रांनो. हीटचं, उष्णतेचं वहन होतं आणि आपल्याला त्या ठिकाणी याचं उष्णतेचं वहन झाल्याचं मित्रांनो पाहायला भेटतं. त्यानंतर तो जो गुणधर्म आहे त्यालाच विद्युत वहन असे आपण म्हणू शकतो. उष्णतेचं वहन असे म्हणतो मित्रांनो. त्यानंतर महत्त्वाचा मुद्दा असतो विद्युत वहन. त्यालाच कंडक्टर म्हणजे कंडक्शन ऑफ इलेक्ट्रिसिटी असं म्हणतो किंवा कंडक्टर असे म्हणतात. कंडक्टर म्हणजे वाहक, का ज्याच्यातून काय होते, विद्युत वाहकता त्याच्या गुणधर्म असतो. पहा, तर विजेच्या तारा बनवण्यासाठी कोणकोणत्या धातूंचा उपयोग केला जातो. धातू विजेचे सुवाहक असतात. अपवाद शिसे हा एकमेव धातू आहे जो उष्णता आणि वीज यांचा सुवाहक आहे. म्हणजे आपण जर पाहिलं तर शिसे हा असा घटक आहे मित्रांनो, तो कशाची हे करतो, उष्णता पण वाहून नेतो आणि वीज सुद्धा काय करतो, वाहून नेतो.
त्यानंतर पुढचा गुणधर्म आहे घनता. तर हा घनता काय भाग आहे आपण त्याचा अभ्यास करूया. त्याला डेन्सिटी असे म्हणतात. तर धातूंची घनता जास्त असते. अपवाद सोडियम, पोटॅशियम व लिथियमची घनता पाण्यापेक्षा कमी असते. आणि लिथियमची घनता किती आहे पहा मित्रांनो, 0.53 g/cc, ग्रॅम पर cc असे म्हटलं जातं. क्युबिक सेंटीमीटर, या जी म्हणजे ग्रॅम असतं मित्रांनो. तुमच्यासाठी आता सांगून ठेवतो cc लॉंग फॉर्म काय असतो. या सी म्हणजे काय असतं, क्युबिक काय असतं, आणि सी हा पुढचा सी म्हणजे सेंटीमीटर, क्युबिक सेंटीमीटर असं त्याचा काय असतो मित्रांनो अर्थ असतो. म्हणजे तुमच्या लक्षात आलेला असेल. हा कन्सेप्ट तुम्हाला 11वी 12वी सायन्समध्ये डिटेलमध्ये आहे. म्हणजे ग्रॅम पर cc म्हणजे ग्रॅम पर क्युबिक सेंटीमीटर असा त्याचा अर्थ होतो. शेवटचा मुद्दा पहा मित्रांनो, द्रवणांक व उत्कलनांक, त्याला मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट असे म्हणतात. तर सर्वसाधारणपणे धातूंचे द्रवणांक व उत्कलनांक कसे असतात मित्रांनो, जास्त असतात. त्यामध्ये अपवाद म्हटलेला आहे Hg, त्यालाच आपण Hg म्हणतो. नंतर Ga गॅलियम, सोडियम, पोटॅशियम, Na म्हणजे सोडियम असतं, K म्हणजे पोटॅशियम असतं. त्यानंतर पुढे म्हटलेलं आहे नादमयता, त्यालाच आपण सोनॉरिटी असे म्हणतो. तर तुमच्या शाळेची घंटा कोणत्या धातूची आहे व ती कसे कार्य करते. धातू नादमय असतात. म्हणजे धातू कशा असतात मित्रांनो, नादमय असतात. हे जे सर्व गुणधर्म होते हे कशाचे गुणधर्म होते मित्रांनो, धातूंचे भौतिक गुणधर्म होते. पुढच्या लेक्चरमध्ये मित्रांनो आपण अधातूंचे गुणधर्म कोणते असणार आहे, अधातू म्हणजे काय असणार आहे यांचा अगदी सखोल अभ्यास करणार आहे. मित्रांनो आत्तापर्यंतचा हा मुद्दा या प्रकरणाचा तुम्हाला 100% समजलेला असेल याची मला खात्री आहे. तर मित्रांनो तुम्ही आपल्या चॅनेलवरती जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करा, व्हिडिओ आवडल्यास कमेंट करा. आणि मित्रांनो दुसरी गोष्ट महत्त्वाची म्हणजे तुमच्या सर्व मित्रांपर्यंत आपला व्हिडिओ शेअर करा. तुम्ही जर शिक्षक असाल तर तुमच्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा. तुम्ही जर विद्यार्थी असाल तर तुमच्या सर्व मित्रांपर्यंत, त्याचप्रमाणे तुमच्या सर्व गुरुजनांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा, जेणेकरून त्यांना क्वालिटी एज्युकेशनचा व्हिडिओ मिळेल आणि चांगल्या प्रकारे पैकीच्या पैकी गुण मिळवता येतील. त्याचप्रमाणे 12वीचा त्याचप्रमाणे 10वीचा पायासुद्धा त्या ठिकाणी भक्कम करता येतील. तसेच मित्रांनो आपल्या इतर व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनेलवरती सारे शिकूया या चॅनेलवरती उपलब्ध आहेत. तुम्ही यूट्यूबला आपला चॅनेल सर्च केला तर त्यावरती 8वीच्या वेगवेगळ्या व्हिडिओ उपलब्ध आहेत, त्यासुद्धा तुम्ही पाहू शकता. तर सर्व मित्रांना ऑल द बेस्ट. थँक्यू.